आपल्या मंडळाने या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केलेले आहे। आपल्या मंडळाने यावर्षी दुसऱ्या वेळी उत्कृष्ट असं डान्स कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। नेटकं नियोजन हे अतिशय नेटकं असं नियोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमाच्या उत्कृष्टतेनंतर खास गृहलक्ष्मींच्यासाठी शिवतेज मंडळामार्फत भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केलेले आहे। शिवपूजनासाठी आलेले आहेत माननीय सौ देसाई मॅडम, श्री किरण पाटील सर, हे अबॅकस सातारा अबॅकस सेंटरचे सर्व आहेत। ज्ञानियांचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अखंड हिंदुस्थानला तारणारी, त्यांच्या पूजनाने संस्थेच्या वतीनं मी किरण पाटील आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शिवतेज प्रतिष्ठान किंवा शिवतेज ग्रुप आयोजित व सलाम सातारा प्रोडक्शन हाऊसने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मी सगळ्यांचं आपलं स्वागत करतो। आयोजकांचं प्रथम आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असा हळदी कुंकू समारंभ आणि इथं जे स्पर्धा कार्यक्रम होणार आहेत याच्या मी यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत। तर अतिशय सुंदर असे कार्यक्रम महिलांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशातून यांनी आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल शिवतेज ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष, इथं उपस्थित व्यासपीठावरील सर्व महिला मान्यवर यांचे मी आभार व्यक्त करतो। मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रायोजक होता आलं आणि त्याबद्दल थोडंसं अबॅकस ही संकल्पना आता बऱ्यापैकी लोकांना पेपरमधून ऐकून माहिती आहे किंवा काही लोक विद्यार्थी आपण अबॅकसला जात असतील विविध क्लासला, तरी सुद्धा थोडंसं अबॅकसचं शेअरिंग मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू वाटतंय। सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही साताऱ्यामधूनच सुरू झालेली एक संस्था आहे। 5 विद्यार्थ्यांवर हा क्लास आम्ही सुरू केला। आज या संस्थेच्या सातारा जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत। 1800 पेक्षा जास्त विद्यार्थी सातारमध्ये शिक्षण घेत आहेत। त्याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या बाहेर आमची संस्था सांगली, त्याचबरोबर पुणे, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यात कार्यरत आहे। महाराष्ट्राच्या बाहेर गोव्यामध्ये सुद्धा ही संस्था कार्यरत आहे। आमच्या संस्थेच्या वतीनं नॅशनल कॉम्पिटिशनचं दरवर्षी आयोजन केलं जातं। यावर्षीचा कार्यक्रम शाहूकाला मंदिर इथं संपन्न झाला। त्याला आपल्या सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप पाटील हे प्रमुख पाहुणे। आमच्या आता शाहूपुरी भागामध्ये काही शाखा नाही आहे, पण शाहूपुरीच्या पुढं मुळाचा वाडा इथं आझादनगर इथं शाखा आहे, दिव्यनगरीमध्ये शाखा आहे, राजवाडा, मंगळवारतळे या भागामध्ये शाखा आहे। अबॅकस हा कोर्स जो आहे हा 6 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी कोर्स घेतला जातो। याच्यात मराठी, इंग्रजी, सेमी कोणत्याही माध्यमाचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात। शनिवारी 2 तास, रविवारी 2 तास असं शनिवार रविवार हा क्लास घेतला जातो। या कोर्समुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, मुलांमधला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते। त्याचबरोबर मुलं कॅल्क्युलेटरपेक्षा सुद्धा जलद गतीनं गणित सोडवू शकतात। त्याचबरोबर अबॅकसमुळे 2 पासून 99 पर्यंतचे पाढे मुलं पाठांतर न करता म्हणू शकतात, त्यांना पाढे वगैरे पाठ करावे लागत नाही। त्याचबरोबर गुणाकार वगैरे एका स्टेपमध्ये 2 अंकी गुणाकार, 3 अंकी गुणाकार एका स्टेपमध्ये मुलं करू शकतात। त्याचबरोबर पॉईंटची गणित असतात 0.82, 0.32 यासारखी गणितं सुद्धा ते ओरली करू शकतात आणि कोर्सने मुलांची एकाग्रता वगैरे वाढायला मदत होते। आता माझ्याबरोबर काही माझे विद्यार्थी आलेले आहेत, तुम्ही मोबाईलवर वगैरे चेक करू शकता। आपल्या काही कॅल्क्युलेटरवर 91 + 91 दाबलं तर तो पाढा येईल, तुम्ही चेक करा। ही 91चा टेबल बोलते, त्यांनी सांगितलेला आहे नंबर 91, 182, 273, 364, 455, 546, 637, 728, 819, 910. 910 करेक्ट। अजून कोणता नंबरचा पाढा बघायचा आहे का? असं 2 पासून 99 पर्यंत कुठलेही पाढे पाठ न करता ते पण म्हणू शकतात किंवा बोलू शकतात। त्याचबरोबर पॉईंटची पण गणितं करता येतात, जसं की 0.82, 0.23, 0.51, 1.56. त्यामुळे या कोर्सला अबॅकस नाव पडलेलं आहे। या कोर्सच्या दरम्यान मुलांना हे इन्स्ट्रुमेंट वापरून गणितं करायला शिकवली जातात आणि नंतर हे इन्स्ट्रुमेंट न वापरता शिकवलं जातं। महत्त्वाची एक अनाउन्समेंट आहे की आमच्या संस्थेच्या माध्यमातून अबॅकसच्या फ्रँचायझी दिले जातात। फ्रँचायझी म्हणजे तुमच्यापैकी कोण पदवीधर, डीएड, बीएड असेल तर ते गृहिणी असतील जरी, पण शिकवायची मुलांना आवड असेल तर अबॅकसचं टीचर ट्रेनिंग ह्या भागामध्ये क्लासेस सुरू करू शकता।
त्यासाठी लागणार आम्ही सगळं सपोर्ट, ट्रेनिंग, कसं विद्यार्थी भेटवायचं, हा सगळा सपोर्ट आम्ही करतो. आमचं एक हँडबिल वाटलं जाईल, त्याच्यावर माझा नंबर आहे, तुम्ही मला नंतर संपर्क करू शकता फ्रँचायझीसाठी. मंडळाची स्थापना सन 2000 साली झाली. या मंडळामार्फत दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये गणेशोत्सव, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यक्रमाचे नियोजन, विविध स्पर्धा, आरोग्य मोहीम, गरजूंना मदत, त्याचबरोबर या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ज्यावेळी वाढदिवस असतो त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण दिलं जातं. आणि या सर्व कार्यक्रमासाठी हिरिहिरीने काम करणारे या मंडळाचे दीपक अवकिरे, कौस्तुभ शिंदे, मंगेश पिंपळे, गणेश भालेराव, अक्षय मोरे, सौरभ जंगम, त्याचबरोबर दरवर्षी अगदी मनापासून उत्कृष्ट अशी स्टेज व्यवस्था करणारे बाळा हातगे आणि त्यांना मदत करणारी ही सर्व छोटी मोठी मुलं, छोटे मोठे कार्यकर्ते आणि जणू एक टीम वर्क हातात घेऊन ही सर्व मुलं अतिशय उत्कृष्ट आणि नेटवर्कचं नियोजन करत असतात. सलाम सातारा. मी स्वप्नील घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज आपण आहोत साताऱ्यातील शाहूपुरी परिसरातील शिवतेज ग्रुप बरोबर. हा शिवतेज ग्रुप म्हणजे काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजाऊ महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी विविध उपक्रम साजरा करणारा हा शिवतेज ग्रुप. या शिवतेज ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता अनोखा आहे, वेगळा आहे, कारण की त्याच्या कार्यामध्ये तो वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. तसंच या भागात राहणाऱ्या सर्व महिला, या महिलांचे सुद्धा वेगवेगळे रूप आहेत, वेगवेगळे अँगल आहेत, वेगवेगळ्या त्यांची कार्य आहेत. ही कार्य काय आहेत, कशा प्रकारे या ठिकाणच्या महिला या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम करतात, हे जाणून घेण्यासाठी खरंच तर आज आपण या भागामध्ये आलो आहोत. आणि या भागामध्ये या शिवतेज ग्रुप मार्फत कशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात हे आपण जाणून घेऊयात या ठिकाणच्या महिलांकडून. आपलं नाव? नमस्कार, मी लिनाली संजय वेदांते, शिवाजीनगर. आपल्या या शिवतेज ग्रुप विषयी काय सांगाल? शिवतेज ग्रुपची स्थापना झाल्यानंतर विविध कार्यक्रमाचं आयोजन या ग्रुप मार्फत केलं जातं. त्यामध्ये गणेशोत्सव आहे, आरोग्य शिबिर आहे, महिलांसाठी हळदी कुंकू, विविध स्पर्धांचे नियोजन, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणच्या मुलांनी वेगवेगळे डान्स कॉम्पिटिशन सुद्धा घेतले जातात, त्याच्याविषयी काय सांगाल? आता झाले डान्स कॉम्पिटिशन विषयी काय सांगाल? यावर्षी मंडळाने भव्य दिव्य असं शिवतेज महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये सर्व भागातून सातारा जिल्ह्यातून अनेक स्पर्धकांनी भाग घेतलेला होता आणि उत्कृष्ट अशी बक्षिसं सुद्धा मिळवलेली आहेत आणि अतिशय उत्कृष्ट आणि नेटकं असं नियोजन या मंडळाने केलेलं आहे. आमचा या मंडळाचा कार्यक्रम म्हणजे एक साताऱ्यातील सर्वोत्कृष्ट असा कार्यक्रम ठरलेला आहे. आपण सर्वांनी हा कार्यक्रम नक्कीच पाहिला असेल. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शिवतेज ग्रुपचे अनेक उपक्रम साताऱ्यात होत असताना त्याचे बॅनर्स आपण पाहतो, ते व्हिडिओ स्वरूपातही आपण पाहत असतो. तसंच या ठिकाणचा कार्यकर्ता म्हटला किंवा या ठिकाणचा कोणताही व्यक्ती म्हटला तर तो शिस्तपूर्णच असलेला आपल्याला दिसून येतो. अनेक उपक्रम राबवत असताना या ठिकाणच्या मुलांची जी एकी आहे त्याचं खरंच आम्हाला प्राऊड फील होतं की ही मुलं एकत्र येऊन जे उपक्रम तयार करतात, जे उपक्रम राबवतात ते खूपच छान असतात, खूप चांगले प्रोग्राम्स असतात. तर या शिवतेज ग्रुप मार्फत या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी असंख्य महिला आपल्याला या ठिकाणी दिसतात. या महिला विविध उपक्रम या ठिकाणी राबवत असतात. आज सलाम सातारा कार्यक्रमामार्फत या सर्व महिलांना आपण विविध प्रश्न विचारणार आहोत आणि या प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे या ठिकाणी आकर्षक गिफ्ट. तसंच या कार्यक्रमात आपण अनेक खेळही घेणार आहोत. हे खेळ या ठिकाणी संक्रांत आणि हळदी कुंकू या समारंभाशी रिलेटेड असतील. या खेळांमध्ये जी व्यक्ती विजेती ठरणार आहे त्यांनाही मिळणारे अनेक गिफ्ट. तर या खेळाला, या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सलाम सातारा कार्यक्रमात आता आपण विचारूयात प्रश्न, प्रश्नांची उत्तरं देणाऱ्यांना मिळेल आकर्षक गिफ्ट. तर या ठिकाणी अनेक महिला आहेत, त्यांच्याशी आपण विचारूयात आणि त्यांना विचारूयात प्रश्न, प्रश्नांची अचूक उत्तर घेऊयात. आपलं नाव सांगा. अनिता मुकुंद सुट्टे. आपण काय करता? गृहिणी आहात. आणि तुम्हाला काय आवडतं, काय छंद आहे? छंद म्हणजे काय, बचत गटामार्फतच महिलांना सहकार्य करायचं. तुमचा बचत गट आहे. काय कार्यक्रम असतात तुमच्या बचत गटामार्फत? काय काय उपक्रम राबवले जातात? कार्यक्रम म्हणजे असे हळदी कुंकू वगैरे म्हणजे महिलांना आर्थिक सहाय्य होईल असं.
तर असे अनेक म्हणजे महिलांसाठी सहकार्य व्हावं असे तुम्ही ग्रुप उपक्रम राबवत असता. सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्न, 3 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली तर तुम्हाला मिळतं आकर्षक गिफ्ट. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, साताऱ्यात आपण राहतो, साताऱ्याविषयी तुम्हाला माहिती असेलच. साताऱ्यात आपण राहतो, साताऱ्याविषयी तुम्हाला माहिती असेल. माझा पहिला प्रश्न असा आहे, साताऱ्यात फाशीचा वड हे ठिकाण कुठे आहे? माझा पहिला प्रश्न, साताऱ्यात फाशीचा वड हे ठिकाण कुठे आहे? माझा पहिला प्रश्न आहे, फाशीचा वड हे ठिकाण कुठे आहे? फाशीचा वड हे ठिकाण कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर शाहूपुरी असं दिलेलं आहे. मात्र हे प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. काय हरकत नाही, पुढे जाऊयात. या ठिकाणी अनेक महिला आहेत, त्यांच्याशी आपण विचारूयात. साताऱ्यात फाशीचा वड हे ठिकाण कुठे आहे? साताऱ्यात फाशीचा वड हे ठिकाण कुठे आहे हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर यशवंत नगर. अजून कोणतं त्याला नाव वेगळं द्याल की ते खूप ओळखीचं आहे असं ठिकाण? यशवंत नगर हे कोणत्या एरियात येते? माझा प्रश्न आहे, साताऱ्यात फाशीचा वड हे ठिकाण कुठं आहे? शाळेजवळ यशवंतनगर मध्ये. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या हो द्या. मला हे उत्तर अपेक्षित होतं की साताऱ्यात फाशीचा वड एक्झॅक्ट कुठं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. तुम्ही पुढे या. या पहिल्या प्रश्नाचं तुम्ही अचूक उत्तर दिलेलं आहे. फाशीचा वड तुम्ही पाहिलाय? हो, पाहिजे. या फाशीच्या वडाविषयी काय माहिती द्याल? सातारकरांना जे या फाशीच्या वडापर्यंत गेलेले नाहीत किंवा पाहिलेले नाहीत त्यांना तुमच्या ह्या फाशीच्या वडाविषयी काय माहिती द्याल? स्वातंत्र्यापूर्वी जे क्रांतिकारकांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी फोटो लावलेले आहेत, त्यांचे स्मारक आहे आणि त्या ठिकाणी तो वड अजूनही आहे. या कार्यक्रमात 2 प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेले आहेत आणि आता मी यांना तिसरा प्रश्न विचारतो. त्यापूर्वी तुमचं नाव आम्हाला सांगा. पल्लवी नितीन अडसुळे. यांनी 2 प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेले आहेत. त्यांना मी तिसरा प्रश्न विचारतो. तुम्ही साताऱ्यातील अनेक ठिकाणी पाहिले असतील, जसं की तुम्ही आता नटराज मंदिर सांगितलेलं आहे. पाहिले नटराज मंदिर? पाहिले. काय काय पाहिलं तिकडे? काय नटराज मंदिराविषयी काय सांगा? जास्त काही एवढं माहित नाही, फक्त नटराजची मूर्ती वगैरे आहे तिथे. सुंदर कोरीव काम आहे तिथे मंदिराचं. एवढं माहिती? हा, एवढंच माहिती. बरं. माझा तुम्हाला तिसरा प्रश्न साताऱ्यावरतीच आहे. साताऱ्यातील अनेक ठिकाणांविषयी आहे. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, साताऱ्यात अनेक पर्यटन ठिकाणं आहेत, तुम्ही पाहिले असतील. त्याच्यामध्ये प्रतापगड असेल किंवा महाबळेश्वर असेल. माझा तुम्हाला तिसरा आणि शेवटचा प्रश्न, प्रतापगडावरती, साताऱ्यातील प्रतापगडावरती कोणत्या देवीचं मंदिर आहे? मंगळाई. माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. साताऱ्यातील प्रतापगडावरती कोणत्या देवीचं मंदिर आहे? तुळजाभवानी. साताऱ्यातील प्रतापगडावरती तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. आपलं नाव आम्हाला पुन्हा एकदा सांगा. पल्लवी नितीन अडसुळे. यांनी 3ही प्रश्नांची अचूक उत्तर दिलेले आहेत. त्यांना मिळत आहे सलाम सातारा मार्फत खास सर्टिफिकेट. या कार्यक्रमात सहभागी होऊन 3ही प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्याबद्दल सलाम साताराचा हे सर्टिफिकेट मिळतं त्यांना. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. तसंच सलाम सातारा मार्फत एक कॅलेंडरही त्यांना देण्यात येत आहे 2017चं. तसंच या कार्यक्रमात सहभागी होऊन 3 प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्याबद्दल तुम्हाला मिळत आहे या ठिकाणी आकर्षक गिफ्ट. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. साताऱ्यातील शिवतेज ग्रुप मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सलाम सातारा या कार्यक्रमात या ठिकाणी एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. सातारा कार्यक्रमात मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या कार्यक्रमात आज आपण आहोत साताऱ्यातील शिवतेज ग्रुप बरोबर.
या ग्रुप बरोबर असताना या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला भरपूर महिला दिसत आहेत. त्यांच्याबरोबर आजच्या या कार्यक्रमातील पहिला खेळ आपण घेणार आहोत. या ठिकाणी या बाउलमध्ये काही चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांची नावं आहेत. या महिलांना या ठिकाणचा पहिला खेळ खेळायचा आहे. या चिठ्ठ्यांमधून 4 स्पर्धक आपण निवडणार आहोत. या 4 स्पर्धक हा खेळ खेळतील. तर सर्वप्रथम या खेळामध्ये कोण 4 स्पर्धक खेळ खेळणार हे आपण पाहूयात आणि या खेळाविषयी माहिती घेऊयात. या कार्यक्रमामधील पहिल्या खेळात पहिला स्पर्धक आपल्या बरोबर खेळ खेळण्यासाठी येत आहेत. सौ मंगला देवरे. जोरदार टाळ्या होऊ द्या सौ मंगला देवरे यांच्यासाठी. हे या खेळातील पहिल्या स्पर्धक असतील. कार्यक्रमात दुसऱ्या स्पर्धक हा खेळ खेळण्यासाठी आपल्या बरोबर दुसऱ्या स्पर्धक आहेत. हा खेळ खेळण्यासाठी आपल्या बरोबर दुसरा स्पर्धक येत आहेत. अर्चना मोरे. जोरदार टाळ्या होऊ द्यात अर्चना मोरे यांच्यासाठी. या खेळामधील या दुसऱ्या स्पर्धक आपल्या बरोबर आहेत. अर्चना मोरे. हा खेळ खेळण्यासाठी आपल्या बरोबर तिसऱ्या स्पर्धक हा खेळ खेळण्यासाठी आपल्या बरोबर तिसऱ्या स्पर्धक येत आहेत. सौ स्वाती होवाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. सौ स्वाती होवाळ यांच्यासाठी. या आपल्या खेळातील तिसऱ्या स्पर्धक आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्यात या तिसऱ्या स्पर्धकांसाठी. हा खेळ खेळण्याबरोबर आपल्या बरोबर येत आहेत. या खेळासाठी चौथ्या स्पर्धक ज्यांचं नाव आहे. हा खेळ खेळण्यासाठी चौथ्या स्पर्धक आपल्या बरोबर येत आहेत. सौ पल्लवी शिर्के. जोरदार टाळ्या होऊ द्यात पल्लवी शिर्के यांच्यासाठी. सातारा मार्फत शिवतेज ग्रुप मध्ये आजचा हा सलाम सातारा कार्यक्रम. माझ्याबरोबर 4 स्पर्धक 4 स्पर्धकांबरोबर हा सुंदरसा खेळ खेळा. अगोदर या स्पर्धकांची ओळख. आपलं नाव? पल्लवी शिर्के. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. या आपल्या खेळाबद्दल पहिल्या स्पर्धक आहेत. दुसऱ्या स्पर्धक स्वाती सचिन कुमार. या दुसऱ्या स्पर्धक आपल्या बरोबर खेळ खेळणार आहेत. आपल्या या खेळात तिसऱ्या स्पर्धक अर्चना सचिन मोरे. या तिसऱ्या स्पर्धक आपल्या बरोबर हा खेळ खेळतील. सोमंगल रामचंद्र देवरे. या चौथ्या स्पर्धक आपल्या बरोबर हा खेळ खेळणार आहेत. खेळ अगदी सोपा सुंदर आहे. सलाम सातारा कार्यक्रमात शिवतेज ग्रुप या ठिकाणी पहिला खेळ. पहिल्या खेळामध्ये आपल्या बरोबर 4 स्पर्धक 4 स्पर्धकांबरोबर हा सुंदरसा खेळ गुणग्यांचा खेळ. खेळाचे नियम या ठिकाणी काही प्रत्येक स्पर्धकाला काही गुणग्या दिलेल्या आहेत. त्या गुणग्यांचा एकावर एक असा थर तुम्हाला करायचा आहे. हा थर करत असताना प्रत्येक गुंडगी ही तुम्हाला पूर्ण पाण्याने भरायची आहे आणि नंतरच त्या गुंडग्यांचा थर करायचा आहे. तुम्हाला मिळणार आहे 1 मिनिटाची वेळ. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये सर्वात जास्त गुंडग्यांचा थर करेल तो ठरेल या खेळाचा विजेता. त्याला मिळेल आकर्षक गिफ्ट. तुमचा वेळ सुरू होतोय हा आता. चारही स्पर्धकांसाठी जास्तीत जास्त गुंडग्या भरून ठेवणार आहे. पूर्ण गुंडग्या भरायच्या आहेत. ज्याच्या पूर्ण गुंडग्या भरल्या जातील तोच ठरेल या खेळांमध्ये विजेता. जो सर्वात जास्त गुंडग्या भरून ठेवेल तो ठरेल या खेळामध्ये विजेता. सर्वात जास्त गुंडग्या करून ठेवणारा ठरेल या खेळामध्ये विजेता. तुमचे शेवटचे 20 सेकंद राहिलेले आहेत. राहिलेले आहेत. ह्या लिहिण्यामध्ये सेकंद राहिलेले आहेत. 9 8 7 6 5 4 3 2 1. सर्वांनी थांबायचं आहे. या खेळांमध्ये आपल्या बरोबर 4 स्पर्धक होते. 4 स्पर्धकांनी खूप सुंदर असा हा खेळ खेळलेला आहे. या स्पर्धकांमध्ये कोणी किती गुणग्या आणि किती व्यवस्थितपणे लावलेल्या आहेत हे आपण बघूयात. तुमचं नाव सांगा आम्हाला पहिला. पल्लवी शिर्के. यांनी या ठिकाणी आपल्याला दिसत असतील 6 गुंडग्या लावलेल्या आहेत. पण या 6 गुंडग्यांमध्ये कुठल्या गुंडग्यांमध्ये किती पाणी आहे हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिल्या गुंडगी अर्धी भरलेली आहे. दुसरी ही अर्धी भरलेली आहे. तिसरी पूर्ण भरलेली आहे. चौथी पूर्ण भरलेली आहे. 5वी अर्धी भरलेली आहे आणि 6वी पूर्ण भरलेली आहे. 3 गुंडग्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि 3 गुंडग्या अर्ध्या भरलेल्या आहेत.
आपल्याबरोबर दुसऱ्या स्पर्धक आहेत, तुमचं नाव? यांनी या ठिकाणी आपल्याला दिसत असतील किती गुडघ्या भरलेले आहेत? किती भरलेले आहेत? का दोनच ठेवल्या फक्त? काही हरकत नाही. या ठिकाणी आपल्याबरोबर तिसऱ्या स्पर्धक होत्या, तुमचं नाव? अर्चना सचिन मोरे. यांनी किती गुडघ्या भरलेले आहेत हे आपण पाहूयात. या ठिकाणी पहिली गुडघे पूर्ण भरलेले आहे, दुसरी गुडघे अर्धी भरलेली आहे, तिसरी गुडघे पूर्ण भरलेली आहे, चौथी अर्धी भरलेली आहे, पाचवी अर्धी भरलेली आहे आणि सहावी अर्धी भरलेली आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी 4 गुडघ्या अर्ध्या भरलेल्या आहेत आणि 2 गुडघ्या पूर्ण भरलेल्या आहेत. अशा 6 गुडघ्या आहेत. आपल्या बरोबर चौथ्या स्पर्धक होत्या, त्यांनी किती गुडघ्या भरलेल्या आहेत ते आपण पाहूयात. पहिली पूर्ण आहे, दुसरी पूर्ण आहे, तिसरी अर्धी आहे, चौथी पूर्ण आहे, पाचवी पूर्ण आहे आणि सहावी पूर्ण आहेत. म्हणजे या खेळाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत. मंगल देवरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत आहोत. या खेळाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत मंगलताई. शिवतेज ग्रुप आयोजित इंदू टुरिझम प्रायोजित सलाम सातारा कार्यक्रम साताऱ्यातील शिवतेज ग्रुप बरोबर या खेळामध्ये, या कार्यक्रमामध्ये हा शेवटचा खेळ. खेळामध्ये समोर ठेवलेल्या पाण्याचे ग्लास उचलून दुसरीकडे नेऊन ओतायचे आहेत. हा कार्यक्रमामधील शेवटचा खेळ. या खेळामध्ये स्पर्धकांना 1 मिनिटाची वेळ, 1 मिनिटाच्या वेळेमध्ये सर्वात जास्त ग्लास ओतणारा ठरणार विजेता. तर तुमची वेळ सुरू होते ही आता. जोरदार टाळ्या वाजवत राहूयात सर्व स्पर्धकांसाठी. कोणीही पाणी सांडायचं नाही आणि सर्वात जास्त ग्लास मिळवणारा तो ठरणार या खेळाचा विजेता. टाळ्या वाजवत राहूयात. तुमचे 30 सेकंद झालेले आहेत, फक्त 30 सेकंद उरलेले आहेत. जोरदार पळा. तुमचे शेवटचे 20 सेकंद. सर्वात लास्ट मिळतो खरे विजेता. तुमचे शेवटचे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. थांबा, सर्वांनी थांबायचं आहे. स्पर्धकांनी थांबायचं आहे. तुमची वेळ संपलेली आहे. सातारा कार्यक्रमात या खेळामध्ये 4 स्पर्धकांनी खूप सुंदरसा हा खेळ खेळला, परंतु या 4 स्पर्धकांचा या ठिकाणी टाय झालेला आहे. म्हणून हा गेम पुन्हा एकदा आपण घेत आहोत. या 4 स्पर्धकांना आपण 3-3 पाण्याचे ग्लास पुन्हा दिलेले आहेत. हे पाण्याचे ग्लास या स्पर्धकांनी पुन्हा नेऊन या समोर असलेल्या कुंडीमध्ये ओतायचे आहेत आणि हे ग्लास पुन्हा आणून आपल्या या टेबलवरती ठेवायचे आहेत. हे करत असताना या स्पर्धकांनी पूर्ण पाणी या कुंडीमध्ये ओतलं पाहिजे, तो ग्लास पुन्हा आणला पाहिजे आणि ही सर्व प्रक्रिया तोंडानेच करण्यात यावी, अन्यथा तो स्पर्धक या खेळातून बाद ठरेल. हा खेळ खेळण्याचा मागचा उद्देश, आपला सातारा जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रकार आपल्या महाबळेश्वर साईडला, की ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडला जातो, हे असं आपलं महाबळेश्वर ठिकाण. आणि मानखटाव हा भाग, की ज्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो. हा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यात भरपूर पाऊसही पडतो आणि भरपूर दुष्काळही आहे. या जिल्ह्यात आपण राहत असताना पाण्याची बचत कशी करावी हे आपण या गेम मधून सांगत आहोत. तर या ठिकाणी स्पर्धकांना विनंती आहे की तुम्ही पाण्याचा अपव्यय करू नका. हे पाणी व्यवस्थित झाडांना घाला. हा खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी या 4 स्पर्धकांना 10 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. 10 सेकंदामध्ये तो सर्वात जास्त ग्लास नेऊन ओतेल तो ठरेल या खेळाचा विजेता. आणि तुमची वेळ सुरू होते ही आता.
या ठिकाणी थांबायच्या स्पर्धकांनी तुमचा वेळ संपलेला आहे, वेळ संपलेला आहे. शिवतेज ग्रुप आयोजित इंदू ॲग्रो टुरिझम प्रायोजित ॲम्बिशन क्लासेस सातारा प्रायोजित सक्सेस ॲबॅकस सेंटर प्रायोजित सलाम सातारा व्हरायटी प्रायोजित हा कार्यक्रम आज आपण शिवतेज ग्रुप या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी हा कार्यक्रमातील हा शेवटचा खेळ होता. या खेळामध्ये आपल्याबरोबर 4 स्पर्धक होते. या 4ही स्पर्धकांनी खूप सुंदर असा हा खेळ खेळलेला आहे. काय वाटलं या स्पर्धकांना आपण विचारूयात. आपलं नाव, कसा वाटला खेळ? खूप कष्ट केल्यासारखं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. कष्ट केलं. काय सांगाल खेळाविषयी, तुम्हाला काय वाटलं? वेगळा वाटला खेळ. तुमचं नाव, कसा वाटला खेळ खेळताना? काय आठवलं, काय काय वाटलं तुम्हाला या खेळाविषयी? खूप छान प्रतिक्रिया दिली. आपलं नाव, स्वप्नाली संदीप शिर्के. तुम्हाला काय वाटलं या खेळाविषयी, या स्पर्धेविषयी? शाळेची आठवण आली. कशी काय काय शाळेमध्ये आपण तुम्ही तोंडानेच क्लास उचलत होता? नाही. मग कशी काय आठवण आली? शाळेत स्पर्धा व्हायच्या ना, मग ही पण एक स्पर्धा आहे, हा, त्यामुळे मला शाळेची आठवण आली. नाही मला वाटलं काय तुमच्या मास्तरनी, तुमच्या टीचरने तुम्हाला तोंडाने क्लास उचलायला सांगितलं होते का? मी डबल फेरी केलीच नसती, पहिल्याच फेरी झाली असती. जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. आपल्याबरोबर 4थ्या स्पर्धक होत्या, त्यांना काय वाटलं या स्पर्धेबद्दल? माझं नाव माधुरी किरण पंडित. खूप छान वाटलं, एक वेगळा अनुभव. आणि मला पण म्हणजे शाळेची आठवण झाली बऱ्याच वर्षांनी, म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे असा आनंद खूप असा होतोय. तुम्ही कुठल्या शाळेत होता? सातारमध्ये. मग तुमच्या त्यावेळेच्या मैत्रिणी तुम्हाला भेटतात ना? आहे की, येतात, भेटतात, आम्ही जातो. छान वाटतं. या सुंदरशा खेळामध्ये या 4ही स्पर्धकांनी खूप सुंदर असा हा खेळ खेळलेला आहे. आणि या खेळामध्ये विजेत्या ठरलेल्या आहेत सौ स्वप्नाली शिर्के. जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. सौ स्वप्नाली शिर्के यांना मिळते ॲग्रो टुरिझम तर्फे आकर्षक गिफ्ट, सलाम सातारा व्हरायटीज तर्फे आकर्षक गिफ्ट, तसंच ॲम्बिशन क्लास तर्फे आकर्षक गिफ्ट. जोरदार टाळ्या होत्यात या विजेत्या स्पर्धकांसाठी. पुन्हा एकदा सलाम सातारा कार्यक्रम साताऱ्यातील शिवतेज ग्रुप बरोबर आपण आज घेतला. या कार्यक्रमातील जे विजेते ठरलेले आहेत त्या सर्व स्पर्धकांना, सर्व विजेत्यांना आता आपण बक्षिसं देऊयात आणि त्यांचा गौरव करूयात. शिवतेज ग्रुप आयोजित सलाम सातारा प्रस्तुत आज शिवतेज ग्रुपमध्ये आपण हा सलाम सातारा कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम घेत असताना शिवतेज ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी खूप कष्ट केलेलं आहे. हे तुम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहात ते ग्राउंड पूर्वी खूप वाईट परिस्थितीमध्ये होतं. ते ग्राउंड या ठिकाणच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, लहान असो अगर मोठा असो, त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणचे झुडपं काढलेले आहेत, दगडे उचललेले आहेत आणि त्यानंतर आपण हे स्वच्छ ग्राउंडवरती आज उभे आहोत. तर या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजत राहायला पाहिजे. तसंच या ग्रुपनं जे केलेलं आहे ते खरंच अगणित आहे, खूप मोठा आहे. तसंच कोणताही कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर त्या कार्यक्रम घेत असताना त्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, हे नियोजन ज्यांनी केलं ते दीपक अवकिरे यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण त्यांनीच सर्व नियोजन हे केलेलं आहे. जोरदार टाळ्या होत्या दीपक यांच्यासाठी. कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर त्या कार्यक्रमामध्ये आर्थिक भाग जो येतो, तो आर्थिक भाग की ज्या आर्थिक भागामध्ये हे स्टेज असेल किंवा ग्राउंड असेल किंवा तुम्हा सर्वांना जे बक्षिसं मिळत आहेत, ही बक्षिसं देणाऱ्या सर्व प्रायोजकांसाठी खूप टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याला इंदू ॲग्रो टुरिझम यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. तसंच हा कार्यक्रम होत असताना तुम्हाला जे गिफ्ट दिलेले आहेत, हे गिफ्ट या ठिकाणी कोटेश्वर चौकात असलेल्या सलाम सातारा व्हरायटीज यांच्यामार्फत हे तुम्हाला काही गिफ्ट देण्यात येत आहेत. तर या सलाम सातारा मार्फत तुम्हाला गिफ्ट मिळत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. तसंच
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या किरण पाटील सरांनी आपल्याला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. तसंच ॲम्बिशन क्लास, साताऱ्यातील ॲम्बिशन क्लास, की ज्या ॲम्बिशन क्लासनेही आपल्याला या ठिकाणी तुम्हाला काही बक्षिसं दिलेल्या आहेत, स्व इच्छेनं ही बक्षिसं दिलेल्या आहेत. त्या ॲम्बिशन क्लाससाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. आता या ठिकाणी ज्या ज्या स्पर्धकांना या ठिकाणी बक्षिसं मिळालेले आहेत त्या स्पर्धकांना मी एक एक करून वरती बोलवेन. त्या स्पर्धकांनी या ठिकाणी वरती सलाम सातारा कार्यक्रमात आपण जे खेळ घेतलेले आहेत त्या खेळांमध्ये पहिल्या स्पर्धक ठरलेले आहेत पल्लवी नितीन अडसुळे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांना शिवतेज ग्रुप मार्फत एक आकर्षक गिफ्ट देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. यांना मिळत आहे या ठिकाणी सलाम सातारा कॅलेंडर. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. त्यांना मिळते सलाम सातारा मार्फत आकर्षक सर्टिफिकेट. जोरदार टाळ्या वाजत आकर्षक गिफ्ट सलाम सातारा मार्फत जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. तसंच त्यांना मिळत आहे ॲम्बिशन क्लास तर्फे एक आकर्षक गिफ्ट. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. मध्ये दुसऱ्या विजेत्या सौ मीनाक्षी खरात. जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. सौ मीनाक्षी खरात यांना मिळत आहे या ठिकाणी आकर्षक गिफ्ट. यांना सलाम सातारा कॅलेंडर, तसंच या खेळात विजेत्या ठरल्याबद्दल सलाम सातारा सर्टिफिकेट आणि सलाम सातारा मराठी मार्फत एक आकर्षक गिफ्ट. तसंच या ठिकाणी ॲम्बिशन क्लास तर्फे एक आकर्षक गिफ्ट. जोरदार टाळ्या होत्यात. सौ मंगला देवरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्यात. सौ मंगला देवरे यांनाही या ठिकाणी शिवतेज ग्रुपच्या या कार्यक्रमात बक्षिसं देण्यात येत आहे. या ठिकाणी सलाम सातारा सर्टिफिकेट मिळत आहे. त्यांनी या ठिकाणी विजेतेपद झालेलं आहे. त्यांना या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी विजेतेपद त्यांना मिळालेलं आहे. तर त्यांना मिळत आहे या ठिकाणी एक गिफ्ट. जोरदार टाळ्या वाजत राहू द्यात त्यांच्यासाठी. तसंच ॲम्बिशन क्लास यांच्यातर्फे या ठिकाणी त्यांना एक छोटंसं गिफ्ट मिळत आहे. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या त्यांच्यासाठी. सौ स्वप्नाली शिर्के. जोरदार टाळ्या वाजत त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वाजत राहायला पाहिजेत. या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम शिवतेज ग्रुप मार्फत आयोजित करण्यात आला होता. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या त्यांच्यासाठी. या ठिकाणी अजून एक गिफ्ट मिळते ॲम्बिशन क्लास तर्फे. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. फोटो प्लीज. एक विनंती पुढे बाजूला करा आणि कृपया टाळा झाला पाहिजे. बाळासाहेब आपटे जरा पुढे यायचे माईक कडे. बाळासाहेब आपटे माईकची संपर्क जात ते स्टेजवर यायचे. बाळासाहेब आपटे शिवतेज ग्रुप आयोजित सलाम सातारा या कार्यक्रमात सलाम सातारा व्हरायटीज मार्फत हे दिलं जाणारे सर्वात मोठं गिफ्ट की जे गिफ्ट या ठिकाणी जमलेल्या महिलांमध्ये हे देण्यात येणार आहे लकी ड्रॉ पद्धतीने. तर या बाउलमध्ये
काही नावं आहेत, त्या नावांमधून हे नाव काढण्यात येणार आहे. हे नाव काढण्यासाठी हा छोटा आपला बरोबर आहे, तो या चिठ्ठ्यांमधून एक नाव काढायचं आहे, एक चिठ्ठी काढायची आहे, हलवून काढायची. कोण ठरणार या लकी ड्रॉची विजेती की जिला मिळणार हे सर्वात मोठे गिफ्ट? हलव, अजून हलव, चिठ्ठ्या हलव, गोल गोल हलव. हा, तर ती व्यक्ती, ती चिठ्ठी आहे की जिचं नाव आहे, काढ काढ काढायचा. तर ही व्यक्ती जी एक व्यक्ती आहे की जी या कार्यक्रमात हे सर्वात मोठं लकी ड्रॉ गिफ्ट जिंकणारे, ती व्यक्ती आहे की जी सर्वात मोठं गिफ्ट जिंकणार आहे, ती व्यक्ती आहे श्रद्धा जोशी. जोरदार टाळ्या यांच्यासाठी, श्रद्धा जोशी यांच्यासाठी. यांना मिळतं हे सर्वात मोठं गिफ्ट. टाळ्या वाजत राहू द्यात श्रद्धा जोशी यांच्यासाठी. सलाम सातारा व्हरायटीज, कोटेश्वर चौक, सातारा, की ज्या ठिकाणी गृहोपयोगी सर्व वस्तू होलसेल दरात मिळतात, रिटेल दरात मिळतात. तर त्यांच्यातर्फे हा गिफ्ट काढला होतं की ज्याच्यामध्ये लकी ड्रॉ तर्फे हे गिफ्ट काढण्यात आलं होतं आणि हे गिफ्ट मिळालेलं आहे सौ श्रद्धा भाग्येश जोशी. श्रद्धाताई यांना जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. यांना हे सलाम सातारा ग्रुप तर्फे हे छोटस गिफ्ट त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजत राहूयात. हे गिफ्ट देण्यासाठी या शिवतेज ग्रुपचे जे भक्कम कार्यकर्ते की ज्यांनी या सर्व ग्रुपला एकजूट करून ठेवलं, की ज्यांनी हा ग्रुप फॉर्म करण्यासाठी, हा ग्रुप पुढे जाण्यासाठी ज्यांनी पाठीमागे उभं राहून जे पूर्ण पाठबळ दिलं, त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना की ज्यांनी हे सर्व केलं, त्यांच्यातर्फे हे गिफ्ट देण्यात येत आहे. सातारा व्हरायटीज तर्फे या ठिकाणी लकी ड्रॉ मार्फत, सलाम सातारा व्हरायटीज मार्फत हे लकी ड्रॉ मार्फत तुम्हाला हे गिफ्ट मिळत आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तसंच मान्यवरांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन. शिवतेज ग्रुप आयोजित सलाम सातारा प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत या ठिकाणी खूप सुंदरसा हा खेळ आपण खेळला. या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये जी व्यक्ती विजेती झालेली आहे त्यांना मिळत आहे हिंदू ॲग्रो टुरिझम तर्फे एक सोन्याची नथ. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. शेवटच्या खेळामध्ये विजेते ठरलेल्या शिर्के वहिनी यांना मिळतं ही सोन्याची नथ. जोरदार टाळ्या वाजत राहू द्यात. ही नथ देण्यासाठी शिवतेज ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेन त्यांनी हे बक्षीस स्पर्धकांना, विजेत्यांना द्यावं. ग्रुप आयोजित सलाम सातारा प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत आज हा कार्यक्रम साताऱ्यातील शिवतेज ग्रुप बरोबर आज आपण घेतला शाहूपुरी परिसरामध्ये. आज हा कार्यक्रम याच ठिकाणी संपवतो आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा.